कसे आहात सगळे? रेणुकाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी मी तुमचं रेणुकाज किचन मध्ये स्वागत करते आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। तुम्ही बघू शकता आज मी तुमचं स्वागत एका नवीन घरातनं करते आहे। हे माझं नवीन घर आहे ज्याच्यात मी तुमचं पुन्हा एकदा रेणुकाज किचन मध्ये स्वागत करते आहे। आम्ही गेले काही दिवस शिफ्टिंग मध्ये खूप बिझी होतो, त्यानंतर घर लावण्यात बिझी होतो। सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या कोणी गृहिणी असतील त्यांना याचा अंदाज आहे की शिफ्टिंग म्हणजे खूप मोठी प्रोसिजर असते आणि आपण सगळेच त्याच्यामध्ये खूप बिझी होऊन जातो। तर आज खूप खूप दिवसांनी तुमचं माझ्या घरात स्वागत आहे। मी तुम्हाला माझा होम टूर देऊ इच्छिते। तर हा आमचा मेन एंट्रन्स आहे ज्यातून तुम्हा सगळ्यांचं माझ्या घरात आज खूप खूप स्वागत आहे। या माझ्या बरोबर हा मेन एंट्रन्स मध्ये आलं की सगळ्यात समोर येते माझी बाल्कनी। त्यानंतर इथे डायनिंग एरिया। सध्या माझ्या डायनिंग एरियामध्ये तुम्हाला खूप पसारा दिसत असेल, पण ही एक प्रोसेस आहे जी शिफ्टिंग मध्ये सगळेच जण अशा मेसी घरांची सगळ्यांना सवय असते। आणि हा आपला वर्किंग झोन आहे ज्यामध्ये रेणुकाज किचन मध्ये तुम्ही मला नेहमीच किचन मध्ये बघता। तो हा रेणुकाज किचनचा नवीन किचन आहे ज्यामध्ये आता आपण प्रत्येक वेळेला शूटिंग करणार आहोत। किचन मध्येच आमचं छोटंसं बाप्पाचं घर आहे ज्यामध्ये आम्ही आमच्या बाप्पांचं स्वागत केलं आहे घरात। बघू शकता हे माझं देवघर आहे आणि हे फ्रिज आहे जो की किचनचा खूप एक इसेन्शियल पार्ट असतो। आणि बाकी हे माझं किचन आहे। मला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सगळेजण सांगा की तुम्हाला माझं किचन कसं वाटलं, रेणुकाज किचन मधलं किचन। या नवीन किचन मध्ये आज मी एका गोडाच्या रेसिपीनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करणार आहे। तर आजच्या रेसिपीला करूयात सुरुवात। तर आज पहिला पदार्थ जो आपण गोडाचा पदार्थ करणार आहे त्याला म्हणतात आपाल। आमच्याकडे विदर्भामध्ये लाल भोपळ्याला आम्ही कोहळं म्हणतो। तर हे कोहळ्याचे आपाल आहे। या दिवसामध्ये अगदी श्रावणात केलेच जातात गोडाचा पदार्थ म्हणून। खूप लोक नागपंचमीला करतात किंवा वेगवेगळ्या विविध सणांना एक गोडाचा पदार्थ म्हणून ते केल्या जातात। तर त्याचा आज आपण साहित्य बघूया। माझी आई करणार आहे आपाल। तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप ट्रेडिशनल, पारंपरिक आणि चविष्ट असतात। तर आज ती आपल्याला कोहळ्याचे आपाल दाखवणार आहे। तर आई काय साहित्य लागतं ग याला? कोहळ्याच्या आपालाला मुख्य म्हणजे कोहळं, लाल भोपळा हा ना, हा असा साल काढायचं आणि किसून घ्यायचा। लाल भोपळा, कणिक, थोडीशी वेलदोड्याची पूड आणि गूळ, थोडंसं तूप इतकं असलं तरी पुरे, आणि चवीपुरतं किंचित मीठ, चिमूटभर एवढ्या वस्तू लागतात या पदार्थाला। बाकी आणि हे कोहळं काय आपण वाफवून घेणार आहोत का? हा तेच। आता आधी कढईमध्ये थोडंसं तूप टाक, एक चमचाभर। कढईपेक्षा आपण इथे कुकरला फटाफट वाफ काढून घेऊया कोहळ्याच्या आपालाला। चमचाभर तूप टाकूया। चमचाभर तूप, अति न थोडस बस पुरे। बरं, थोडं पातळ झालं त्यात हे कोहळं टाकू, म्हणजेच लाल भोपळा किसलेला लाल भोपळा टाकू, कोहळं टाकू आणि थोडं परतून घेऊ। ठीक, तुला चमचा देते। थोडं याला परतवून घ्यायचं। त्याला लाल भोपळा छान लाल असला ना की चांगली चव येते। भोपळा लाल घ्यावा आपाला करता, म्हणजे असतो तो पिकलेला आणि छान असतो तो। चव आणि रंग दोन्ही अप्रतिम येतात त्या लाल रंगामुळे।
छान चव असते. आता जितका ते कोहळ्याचा किस असेल त्याचं आपल्याला कसं गोड पाहिजे तसा गूळ घ्यायचा. 1 वाटी असेल तर 1 वाटी चालेल. जास्त हवा असेल तर मग बरोबरीला घेतला तरी चालतो. तुम्हाला कसं आवडतं त्या प्रमाणात गूळ घ्यायचा. मग आता टाकूया गूळ आपण. नाही, आता थोडंसं वाफ येऊ दे याला, एक झाकण ठेवून. बघू शकता आता कुकर छानपैकी थंड झालाय, म्हणजे याची नॅचरली वाफ गेलेली आहे आणि आपला भोपळा मस्तपैकी शिजलेला आहे, मऊ शिजला आहे छान. आता हे मळायला पण खूप छान होईल आणि भोपळा एकदम एकजीव होईल पिठासोबत. आता आपण काढून घेऊया आणि थोडा भोपळा गार होऊ देऊया, म्हणजे आपल्याला पीठ मळता येईल आहे. आई आता गुळ टाकायचा आहे का ग? हा, आता त्यात गुळ घाल, म्हणजे तो गुळ विरघळेल चांगला. बर, त्या गरम भोपळ्यातच गुळ घाल. टाकू सगळं? लागेल तितका गुळ. ठीक, टाकू का? हो, टाकून दे. आता यात आपण गुळ घातला आहे, मिसळून घे, कालून घे. तर आपण याला मिक्स करूया आणि पुन्हा थोडी वाफ काढूया का? हो हो, नाही वाफ नको काढूया. आता ते विरघळू दे. गुळ विरघळला की त्याला पाणी सुटेल आपोआप गुळाचं, आणि त्याच्यात जितकी कणिक मावेल तितकं मग ते मळायचं. तर थोडा फोडून घ्यायचा याच्याने गुळ, लवकर विरघळेल. विरघळतो, थोडा वेळ झाकण ठेवून द्या, आपोआप विरघळेल. ठीक आहे. हा, गरमीने आपोआप विरघळणार. झाकण जरा झाकण ठेवून देऊया, त्याला थोडा त्याचा रेस्टिंग पिरियड पण लागलेला आहे. मी हा पदार्थ आमच्या सासूबाईंकडनं शिकले. हो, त्या नेहमी करायच्या श्रावण सोमवारी काहीतरी गोड. इथे मी स्पेशली नमूद करू इच्छिते की माझा भाऊ आणि माझा भाचा या दोघांचाही हा पदार्थ अतिशय आवडता आहे आणि आई नेहमी तो करत असते. आमच्या आईच्या हातचा हा पदार्थ खूप छान लागतो आणि चटपट लवकर होणारा आणि हेल्दी पण ना. याच्यामध्ये भोपळा घरात असतातच या वस्तू सगळ्या. सो थोडस आता याला रेस्ट करून देऊया. मुरू दे. त्याला पाणी सुटलं की त्याच्यात जेवढी कणिक मावेल तेवढीच कणिक घालायची. मग जरा रेस्टिंग टाइम देऊया आपल्याला. चला, आता आपला गुळ विरघळला असेल याच्यामध्ये, बघून घेऊया. आई बघ बरं, गुळ छान विरघळलाय का? हा, हो, छान विरघळलाय. ठीक आहे, एकजीव झालाय चांगला. आता याच्यात मावेल तेवढी थोडं आधी चिमटीभर मीठ टाक, चिमूटभर चवीला, आणि वेलदोड्याची पूड टाक. बर, फ्लेवरला. बघ एवढं किंचितच मीठ टाकते चवीला. हा, पुढे आणि वेलदोडी पूड टाक. टाकू, छान फ्लेवर येतो. पुढे, आणि आता याच्यात जेवढी मावेल तेवढी कणिक घालायची. बर, घालू? हा, घाल. तू काढ. मळ लागेल तर आणखी घालते. किती मस्त वास येतोय ना, सुगंध सुटला आहे मस्त वेलदोड्याचा. आणि दाल भोपळ्याचा पण. हो ना, त्याला छान फ्लेवर असते. छान मळून आता पुरे होईल एवढी कणी. हो ना. आता याचं छान गोळा मळतपर्यंत लावून घे. गरम असेल तर थोडस पाण्यात हात घालून घे. पुरे होईल. तुपाचा हात घे थोडासा आणि मळून घे. दे, छान हाताने याला मळते. नाही, कोमट झालीये. आमच्याकडे गुतणे लहान होते, त्यांना फार आवडायचे याच्या आप्पाला. प्रसादला पण तर किती आवडतात. नातवाला. हो, प्रत्युष, प्रसाद. बघा किती छान मळल्या गेलाय, एकजीव झालाय मस्त.
आता आपण याचे छान आपाल करून घेऊ. चला मग आता आपण बघू शकता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे मी. भोपळ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे आपलं आणि आता मी ते लाटणार आहे आपाल आणि मग आपल्याला ते तळायचे आहे. अगदी हलक्या हाताने जाडसरच लाटतो आपण. याला जास्त जोर लावू नका कारण अगदी नाजूक असतं आणि पीठ ना जरासं याचं कोहळं असल्यामुळे त्याच्यामध्ये किंवा लाल भोपळा असल्यामुळे जरासं पातळसर पीठ असतं याच्यामध्ये. छान आपण लाटून घेऊया आणि मग एकदम तळायला घेऊया ते. बघू शकता आपण छान आपाल लाटून ठेवलेले आहे. आता आपल्याला ते तळायचे. बघा छान मस्त फुगलाय आपला आपाल. आहा, रंग पण मस्त क्रिस्पी ब्राऊन खूपच असा अमेझिंग कलर आला आहे. आपण काढून घेऊया अशाच प्रकारे एक एक आपाल. आई बघ कसे झाले आपाल, जरा खाऊन सांग मला. कशासोबत खातीयस, दही का मिरचीचं लोणचं? मिरचीचं लोणचं. आंबट गोड मस्त. कसं झालंय? वरून आतून मऊसूत आणि वरून कुरकुरीत. हा छान झाले एकदम. आई इकडे या आपालला भोपळ्याचे घारगे म्हणतात ना, तेच आहे का ग हे? प्रकार तोच आहे थोडा आणि खरं थोडंसं काहीतरी व्हेरिएशन. वगैरे. हा आमचा विदर्भ स्पेशल कोहळ्याचे आपाल. तुम्ही पण बघा, तुमच्या घरच्यांसाठी करा आणि त्यांना कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा माझ्यासोबत. आणि आता आपण रेग्युलरली दर सोमवारी भेटणार आहोत. त्यामुळे रेणुकाज रेसिपी बघत राहा, स्वस्थ राहा, मस्त खा, एन्जॉय. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.